जगदंबा, मी जरा मामाकडे जाऊन येते आणि येताना तिथूनच जेवून येईन. बर, हा. तुला रस्ता सापडेल ना की मी सोडायला येऊ? नाही नाही, मी जाते ना आपली फिरत फिरत. आलेच. ठीक आहे. जगदंबा, तू पुन्हा भागाबाईशी भांडायला गेली होतीस? मी तुला विचारतीये जगदंबा, मला गावातून समज कळलंय. हा आई, अगं ती भागाबाई गावातल्या सगळ्या लोकांना खोटं नाटं सांगून भुलवते. तरी पण मी गप्प बसू? अगं पण तू प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे कशा पायी करतेस? गावातल्या लोकांना तू एकदा समजावलं होतंस ना, मग झालं तर आता त्यांना पुन्हा भागाबाईवरच विश्वास ठेवायचा असेल, तीच त्यांना या संकटातून वाचवते असं त्यांना वाटत असेल तर वाटू दे की, त्यांचं ते बघून घेतील की. गावातली माणसं माझी कुणीच नाही आहेत का गाई? अगं पण त्यांना तुझं ऐकायचंच नसेल तर तुझी जबरदस्ती का? समद गाव म्हणताय ते चूक आणि तू म्हणते ते बरोबर, असं कसं होईल जगदंबा? सगळं गाव जर एखादी चुकीची गोष्ट करत असेल तर आपण त्याला विरोध करू नये असं काही आहे का? आपण जे सांगतो ते त्यांच्या भल्यासाठी आहे हे जर आपल्याला निश्चित माहिती असेल तर सत्याची साथ सोडता कामा नये. मग आपण एकटे असलो तरी लढत राहिलं पाहिजे. तुम्ही सुद्धा माझ्या लहानपणी असंच सगळ्या गावाशी लढून मला घरी घेऊन आलात. मला लहानाचं मोठं केलं. दुसऱ्याचं बाळ चोरून आणलं. ह्यांची पापा आता गावाला सांगितल्या बगर मी सस्तर व्हायची नाही आणि गावच ठरवल की ह्यांचं काय करायचं ते. चला, ठेवा ते हातातलं काम. आमची मुलगी आम्हाला परत देण्याची वेळ झाली आहे. थांबा 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 थांबा. गंगाईला मात्र लेकीची काळजी होती. हीच खरी आहे, हीच खरी आहे. हे बघ, उगाच काहीतरी गोष्टी सांगून मला भुलवण्याचा प्रयत्न करू नगस. आत्ताच बोल. गावातल्या लोकांची इच्छा नसेल तर तू त्यात पडूच नगस. आई, गावात रोगराई पसरते आणि हे सगळं त्या गावातल्या दूषित पाण्यामुळे होतं हे कळलंय मला. म्हणूनच आज मी आणि पद्मा त्या लांबच्या विहिरीवर जाऊन आपल्या घरासाठी तिथून पाणी घेऊन आलो. आता गावातल्या लोकांसाठी ह्यावर काहीतरी उपाय शोधायला नको का? जर गावातले लोक हेच दूषित पाणी पीत राहिले तर सगळं गाव आजारी पडेल. साथीचं प्रमाण आणखी वाढेल. तुला एकटीलाच गावातल्या लोकांची चिंता आहे वय? मोठी माणसं काय ते बघून घेतील. तू मध्ये पडू नगस. आई, अगं पण बस, मी सांगितलं ते ऐकायचं. त्यांना काय जादूटोना मंत्रतंत्र करायचं असेल ते करू दे. तू मध्ये पडायची गरज नाही. गावातल्या लोकांना पाहिजे ते विधी करण्यापासून तू अडवणार नाहीस असं वचन दे मला. वचन दे म्हणलं ना. मी वचन देते, मी गावातल्या लोकांना कुठल्याही बाबतीत अडवायला जाणार नाही. जगदंबा, पानं वाढायला घे. जगदंबा, काय झालं? चेहरा असा उदास का? अगं, जे काही घडून गेलं ते एवढं मनाला लावून घेऊ नको. बाबा, मी काही चुकीचं बोलत होते का? तुम्हीच मला सांगता ना, माणसाचं कर्म जास्त महत्वाचं. देवावरती श्रद्धा असायला हवी, पण असं कर्मकांड करून स्वस्थ बसणं चुकीचं आहे. अगं नको एवढं मनाला लावून घेऊ. गावातली लोक आता जरा घाबरली आहेत. त्यांना दुसरा काही बी मार्ग दिसत नाहीये, म्हणून त्यांना हा एकच उपाय दिसतोय. भले तो किती बी चुकीचा असला तरी बी त्यांना तोच मार्ग निवडायचा आहे. लोकांचा मार्ग चुकला असेल तर आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा ना.
माफ करा, तुम्ही जेवताय का? मी चुकीच्या वेळेला आलो. अरे नाही, उलट योग्य येळेत आलात. ये बस, तुझं बी पान वाढते. काका, जर का गावातली लोक वेगळ्या मार्गाला जात असतील तर त्यांना चांगल्या वाईटाची जाणीव करून देणं हे आपलं कर्तव्यच असायला हवं. जगदंबा म्हणते ते योग्यच आहे. गावकरी आत्ता जो उपाय करायला बघतायत त्यामुळे तो माणूस तर बरा होणार नाहीच, उलट त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. उद्या कोणी आजारी असलं तर वैद्य बुवांकडून कोणी औषध घेणार नाही, उलट ह्या मांत्रिकाकडे जातील. परिस्थिती बिकट असेल तर काम करावंसं कुणालाच वाटणार नाही. असा एखादा उपाय करण्याची चूक ते करतील. जगदंबा म्हणते तसं आत्ताच त्यांना आवरायला हवं. तुझं समज पटतंय पोरा, पण झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला नाही. त्यालाही आपल्याला जाग करावंच लागेल. आणि गावातले लोक चांगलेत. आत्ता जरी भरकटले असले तरी समजवल्यावर शहाणे होतील. जगदंबा, तू कर प्रयत्न, मी तुझ्या पाठीशी आहे. गावकऱ्यांचं चुकतंय हे गावातल्या लोकांना सांगायला मी पण येईन तुझ्या बरोबर. घे, तू बी बस जेवायला. नाही नको काकू. का रे? काकू, मी ठरवलंय, ती भागाबाई या गावातून जात नाही तोवर मी अन्न ग्रहण करणार नाही. अरे एवढं काही करायची गरज नाही पोरा. वय वय, तू तुझ्या जीवाला कशा पायी त्रास करून घेतोय? काकू, मी या गावात राहतो. गावातल्या लोकांची माझी बांधिलकी आहे. गावाचं नुकसान झालेलं मी बघू शकत नाही. जगदंबा किती पोटतिडकीने सगळ्यांना समजवत होती, पण कुणीच तिचं ऐकून घेतलं नाही. तिच्यावर अविश्वास दाखवला, त्याचाच त्रास होतोय मला. मी उपाशी राहिलो तर तो त्रास बघून गाव कदाचित जागं होईल. आणि माझा हा निश्चय, मी बदलणार नाही. किती गुणी पोरगा हा यो, पण त्याला थांबायला हवं. जगदंबा पायी त्याच्या जीवाला कशा पायी त्रास? तरुण रगत आहे, काहीतरी डोक्यात खूळ घेतलं झालं. उद्या सकाळपर्यंत हे खूळ त्याचं उतरलं नाही ना तर मग मी बोलीन त्याच्याशी. हं? खरंच जगा वेगळा हा यो पोरगा जगदंबासाठी उपाशी राहायला तयार झाला. आता पुढं काय करतोय कोण जाणे. अयो अयो असुर नरेश, आता काय करायचं की हो? तुम्ही काळजी करू नका, ती बाई आज रात्रीच गावातून निघून जाईल. अयो, ती अशी अचानक कशी जाईल म्हणतो मी? तू तिला घालवायचंस. मी अयो असुर नरेश, असं काय बोलता की हो तुम्ही? मीच घाबरतो की हो तिला, आणि मी कुठून लावणार पळून तिला? अय्यो, तू असुर आहेस ना, मग घाबरतोस काय? अयो, काय करायचंय ते करा. आज रात्रीच तिला गावाबाहेर काढा. मी जगदंबाला वचन दिलंय, जोपर्यंत ती बाई गावाबाहेर निघत नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. अय्यो, असं वचन दिलं तुम्ही? मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले होते की हो. आता याचं काय करायचं म्हणते मी. अयो असुर नरेश, तुम्ही असं काय करताय? अन्न न ग्रहण करण्याचं वचन घेतलं की हो तुम्ही? असुरांचं वचन येते, फक्त दाखवण्यापुरतं असतं. त्या पोरीसाठी उपाशी राहायला मी काय मूर्ख वाटलो का? आजच्या रात्रीच त्या भागाबाईला गावातून पळवून लावा. करतो बघा काहीतरी. माझ्या डोक्यात
एक कल्पना आहे बघा. अयो बागाबाई, बागाबाई. हे कोण आहे? कोण आहे तिकडं? काय चाललंय हे? बहुतेक भास होत आहेत मला. हे काय खरं नाही. भासच होत आहेत. तू जा. जा तू. माझी पाठ सोड. जा तू. ए जा. ए कोण आहेस तू? माझी पाठ सोड. जा जा. मी जाईन पण आधी तू जा. तू या गावात दिसू नकोस कुणाला. हो हो जाते. कायमची जाते. हे बघा तू माझी पाठ सोड. मला मारू नकोस. हे बघ हे बघ हे बघ. गेले गेले मी गेले. अयो 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 घाबरली की गती. मला वाटलं जाती की काय वर. म्हणू तुझी कल्पना एकदम मस्त होती बघ. मला तर माहीतच होतं की रे की हिनं कितीही सोंग आणली तरी ही भूतांना घाबरणारच बघा. आता गेली बघ कायमची पळून गावातून म्हणते मी. अयो आई, हे काय करतेस? अगं महालक्ष्मीचं व्रत करतेय. काल सांगितलं होतं ना तुला तेच. आई, हे व्रत केल्यावर खरंच चांगलं फळ मिळतं का ग? भय तर काल सांगितलं की तुला आबाच्या कुटुंबाला बी मिळालं होतं. जो कोणी बी हे व्रत मनापासून करतो त्याला फळ मिळतच. पण एक लक्षात ठेवायचं बर का. काय?
काहीतरी मिळावं म्हणून हे व्रत करायचं नाही, तर मनापासून भक्तिभावानं करायचं. आपल्यासाठी जे बी काही चांगलं असतं ना, देवी आई आपल्या पदरात टाकतेच. खूपच पवित्र आहे ग हे व्रत. भय, आणि म्हणूनच आपल्याला ते करायचं आहे. चल आता देवी आईची आरती करूया. हा. ह्या गावावर आलेलं भागाबाईचं संकट दूर कर तुळजाई. माझ्या आईने मला वचनात अडकवून टाकलं आहे. आता तूच गावाला वाचवण्याचा मार्ग दाखव. सोमाजी भाऊ, अहो काय झालं? सगळे एवढे काळजीत का दिसताय तुम्ही? गेल्या त्या इथून निघून गेल्या. कोण गेल्या? भागाबाई. भागाबाई गेल्या? कुठे गेल्या? काय ठावं नाही हो, पण सकाळ दरनं घरात बी दिसलेल्या नाही त्या. त्यांनी मला पाटच दूध येऊन इथं बोलावलं होतं. म्या धारा काढल्या आणि सकाळी दूध येऊन इथं आलो तर पाहतो तर काय इथं कुणी बी नाही. नाही, त्या इथंच कुठेतरी आसपास असतील. भागाबाई अशा न सांगता निघून जायच्या नाहीत. कुठं बी दिसेनात हो. त्यांनी मुहूर्त काढून दिला होता मला एका विधीचा. अहो सकाळी सामान बी घेऊन आलोय ना, पण त्याच नाही ती घरात. आता गावावर देवीचा कोप झालाय, समद बिघडले. आता कसं सरळ व्हायचं समद हे? होय की अहो, समद गाव दिव्याचा मांड भरायला तयार झाली होती. समधी तयारी झाली होती, पण अचानक काय झालं कुणास ठाव. आता काय करावं तेच कळना झालंय बघा. भागाबाई बद्दल कोणालाच काही माहिती नाही. म्हणजे नक्कीच ती गावातून पळून गेली. पण काय कारण असेल? असं काय घडलं असेल अचानक? नंदलाल काका, प्रसाद घ्या. जगदंबा, अगं आईने आज महालक्ष्मीचं व्रत केलं, त्या पूजेचा प्रसाद आहे. गंगाई, तू हे मार्गशीर्षातल्या गुरुवारचं व्रत जे करतेय ना, ते लई चांगलं आहे. चांगलं फळ भेटेल तुला. अंगात उत्साह संचारल्यागत होतं या दिवशी. लई प्रसन्न वाटतं. हे काय, महिपती पण आला. हे घे प्रसाद खा. नको, मी आधीच सांगितलं ना, जोपर्यंत ती भागाबाई गावातून निघून जात नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. अरे जेवणाला नाही म्हणालास ते ठीक आहे, पण एवढ्याशा प्रसादाला काय होतंय? खा की. देवाला असं नाही म्हणू नये. मग देवाने सुद्धा आमचं ऐकावं ना. जगदंबा देवीची एवढी मोठी भक्त आहे, तरीही देवी तिचं कुठं ऐकतीये? तिचं सगळं म्हणणं योग्य असलं तरी सुद्धा गावकरी त्या भागाबाईच्या नादाला लागलेत. तिचंच सगळं ऐकतायत. अहो पण मी तर ऐकलेलं ती गावातून निघून गेली आहे. निघून गेली? होय, तर मी तरी हेच ऐकलंय लोकांकडून. तिला गावातल्या एका घरात जागा दिली होती म्हणे, पण सकाळपासून ती कुठेच दिसत नाहीये. पण अशी कशी निघून गेली? हे तुला कसं कळणार जगदंबा? हे सगळं मी आणि माझ्या माणसांनी घडवून आणलेलं आहे. तिला असं काही घाबरून पळवून लावलंय की ती आता या गावात कधीही परत येणार नाही. जे काही असेल ते, ती गेली हे जास्त महत्वाचं.
या पोराचा उपवास कामी आला बहुतेक. हे घे, आता तरी खा पोरा. तुम्ही म्हणताय म्हणून खातो. प्रसाद वाटतेस ना सगळ्यांना? मला नाही देणार? भागाबाईचा फेरा त्या गावातच मला खारा. प्रसाद वाटतेस ना सगळ्यांना? मला नाही देणार? भागाबाईचा फेरा या गावातच मला खारा. तू इथे परत कशी आलीस? गावानं मला बोलवलं म्हणून आले. गावाचं जिथं भलं होणार तिथून भागाबाई कशी निघणार? पण मी तर ऐकलं होतं तुम्ही गाव सोडून गेलायत म्हणून. स्वप्न पडलं होतं, वाईट स्वप्न. रात्री जास्त जेवले की अशी स्वप्न पडतात मला. काल पण पडलं म्हणून गेले होते निघून. पण आता परत आले. उद्या मोठ्या आईचा मांड भरायचा आहे. समद गाव साहित्य गोळा करते. त्यांना नाराज करून कसं चालल? जगदंबा, ए पोरी थांब. अयो, डोळे मुळे फुटले का काय तुझे? म्हणतो मी तुझे डोळे फुटले का रे भुसनाळ्या? मी डोकं चालवलं म्हणूनच तर ती भागाबाई गावातून पळून गेली की. ओ माझ्याच डोक्यातील कल्पना आता असुर नरेश माझं कौतुक करतील आणि मला देतील की ओ बक्षीस. अयो, तुझी नुसती कल्पना गती. खरा खुरा सांगाडा बनून त्या भागाबाईला पळून लावणं काय सोपं काम होतं का काय? ते काम कोणी केलं? आणि मीच केलं की नाही? आता तू बघ, असुर नरेश मला तर देतात का नाही ते बक्षीस. अय्यो असुर नरेश, तुम्हाला तर समजलंच असेल ना? अयो, हिच्या आधी माझा ऐका की हो. आणि त्या भागाबाईला मी तर पळून लावलं की हो.
अय्यो काल गेली पण आज परत आली आहे. अय्यो कशी काय परत आली होती आणि ते मला माहित नाही, पण तुम्ही दोघांनी अर्धवट डोक्याने अर्धवट काम केलंय हे नक्की. काही उपयोग नाहीये तुमचा. ही सगळी ना ह्या नभाजीची चूक आहे बघा. ह्यानेच नीट घाबरवलं नाही बघा तिला. अय्यो हुच्च्यासारखी काय बोलतेस ग तू? माझी कशी काय चूक म्हणतो मी? अय्यो असुर नरेश हिच्या योजनेतच खोट होतं बघा. दोघाही गप्पा बसा, नाहीतर दोघांची इथेच खांडोळी करीन. ही बाई माझ्या मार्गातील मोठी धोंड आहे. तिला कुठल्याही परिस्थितीत गावातून हाकलून द्यायलाच हवं. महादेव, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर हात जोडून डोळे मिटते तेव्हा मन शांत होतं. मनाला एक वेगळीच प्रसन्नता लाभते. पण आज माझं मन शांत नाहीये महादेव. गावावर आलेलं संकट टळलं असं मला वाटत होतं, पण ते परत आलंय. भागाबाई गेलेली नाहीये, त्यातून गावात आजाराचीही साथ आली. गावातले सगळे लोक दूषित पाणी पिऊन आजारी पडतात अशी दृश्य मला स्वप्नात दिसली. यावर काय उपाय करावा मला काहीच कळत नाहीये महादेव. गावातली विहीर सुद्धा दूषित झालीये. लोक माझं काही ऐकतही नाहीयेत. जगदंबा, तू ह्यात पडू नकस. मोठ्या आईचा कोप झालाय. गावात मोठं संकट आले. भय आमासनी लई फटका बसलाय त्याचा. आमासनी जे पाहिजे ते समजा मी करणार आहे. त्यातून या विषयावर स्वतःहून काही बोलायचं नाही असं वचन माझ्या आईने माझ्याकडून घेतलंय. तू मध्ये पडायची गरज नाही. गावातल्या लोकांना पाहिजे ते विधी करण्यापासून तू अडवणार नाहीस असं वचन दे मला. मी चारही बाजूनी घेरली गेली महादेव. यातून बाहेर पडायचा मार्ग मला नाही दिसत आहे. मार्ग तुझ्या जवळच आहे जगदंबा. आदिशक्ती म्हणून तू या विश्वाची निर्मिती करताना सगळी उत्तरं याच विश्वात पेरली आहेस. तुझी स्मृती आता तुझ्यापाशी नाही म्हणून तुला त्याचा अंदाज नाही. पण काळजी करू नकोस, या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. तुळजा तुझ्या पाठीशी आहे. तुळजा, मला माहिती आहे जगदंबाच्या आत तू सुप्त अवस्थेत असलीस तरी तुला सगळी जाणीव आहे. जगदंबाच्या या प्रश्नाचं उत्तर दे. महादेव, तुम्ही आधीही माझ्या सोबत होता, आत्ताही आहात. यातून बाहेर पडायचा मार्ग तुम्ही नक्की दाखवाल. तुझ्या या काळजीच्या अश्रूंमधूनच या समस्येवरचा उपाय सापडेल. याच अश्रूंमध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुळजाने दिलं आहे. पण ते ऐकण्यासाठी मला तुझी मदत करावी लागेल. भागाबाई, तुम्ही परत आलात. लई लई उपकार झालं बघा आमच्यावर.
गावातले काही लोक मला गावातनं हाकलून द्यायला टपलेत, पण म्या हटणार नाही. तुमचं भलं केल्याशिवाय मी गावातनं पाऊल बी बाहेर टाकणार नाही. तुम्ही खरंच लई महान आहेसा बघा भागाबाई. आता या गावाला तुम्हीच वाचवू शकताय. गावातलं आजारपण वाढत चाललंय. काय बी केल्या कमी व्हायचं नावच घेणं. देवीचा कोप झालाय, तो आपोआप कसा कमी होईल? गावातली काही लोक त्याला कारणीभूत आहेत, म्हणून मोठ्या आईचा राग वाढत चाललाय. पण तुम्ही काळजी करू नका, उद्या आपण मोठ्या आईचा मान भरूया, मग कशाचीच अडचण येणार नाही. बघा, हिचा आजार कसा मी दूर पळवला, आता कशी खडखडीत बरी झालीये. जसं हिला बरं केलं तसं समद्या गावाला मी बरं करणार आहे. होय होय, तुम्ही ठरवलेला विधी अगदी लवकरात लवकर करूया भागाबाई. बर, आम्ही येतो आता. मनुबाई, आता समद गाव माझं ऐकायला तयार झालंय. आता या संधीचा फायदा घेऊन आपण जास्तीत जास्त लाभ आपला पदरात पाडून देऊ. ते काही शक्य नाही बघा भागाबाई. मी तर उलट म्हणते की तुम्ही हे सगळं सोडून निघून जा बघा इथून. काय डोसक बिस्क फिरलंय का काय तुझं? तूच मला इथं घेऊन आलीस म्हणून ही समधी योजना मी आखली आणि आता इथनं निघून जा म्हणतेस? अय्यो भागाबाई, जरा समजून घ्या की हो. परिस्थिती काही पहिल्यासारखी राहिली नाही हो. माझे जे मालक आहे त्यांना आपण जे काही करतोय ते काही आवडलं नाही बघा. नकोय त्यांना ते. का नकोय? काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही हो. तुम्ही जावा इथून, तेच तुमच्या भल्याचं आहे. जगदंबा, तुळजाने तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे. गावातनं मी का जायचं याचं कारण मला कळलंच पाहिजे. अय्यो भागाबाई, ते सांगू शकत नाही बघा. पण जा म्हटलं ना ते जा. जाणार नाही. काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलवायचं आणि नको असेल तेव्हा हाकलून द्यायचं? तुमच्या पायाची दासी आहे वय मी? एक लक्षात ठेव, तू मला इथं बोलवलंयस पण समद्या गावाला घोळात घ्यायचं काम म्या केलंय. त्या माग माझे कष्ट आहेत, तुझे नाही. आता मी माग हटणार नाही. मग तुम्हाला जे हवं आहे ते जर आम्ही दिलं तर? उपकारांची गरज नाही, भिकारी नाही. संपत्तीची हाव आहे, पण त्या परीस लोकांनी माझ्या समोर झुकलेलं मला आवडतं. माझ्या समोर हात पसरलं की मनाला समाधान मिळतं आणि माझं ऐकलं की जीव थंड होतो. आणि गावातले लोक माझं ऐकतायत. म्या मान भरणार आणि तरी मी गावातनं जाणार नाही. आता समद गाव माझ्या समोर झुकणार. मी ह्या गावाची मालकीन होणार. अय्यो भागाबाई, हे तुमचं वागणं काही बरोबर नाही बघा. माझ्या मालकांना जर कळलं ना तर ते तुमची. कुणाला सांगायचंय त्यांना जाऊन सांग. म्या बी गावातल्यांना सांगणार आहे. मला कोणीतरी पहारेकरी द्या. मला गावातल्या काही लोकांपासून धोका आहे.
मग तुम्ही मला कसा हात लावता ते बघतेच. तुळजाची भेट, त्याच्यावर माझ्याकडून ही शिवाची भेट. ही भेट जगदंबापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे माझ्याकडे. महादेव, ऐक, मी इथे गावात शिवा या नावाने वावरतोय, त्यामुळे तू मला तसंच म्हणत जा. उगाच कुणाच्या कानावर काही आलं तर संशय यायला नको. अहो पण मी सांगितलंय तेवढं ऐक, ते आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. बरं, पण तुझी भेट झाली याचं फार बरं वाटलं शिवा. पण आज सकाळपासून जगदंबा फार उदास आहे. तिला वाटलं होतं ती भागाबाई गावातून निघून गेली, पण ती तर हो, माहितीये मला सगळं. त्यामुळे जगदंबासाठी मी ही खास भेट आणली. भेट? यात तर गजरे दिसतायत. ही फुलं पाहून जगदंबाचा उत्साह नक्कीच वाढेल आणि तिचा मलूल झालेला चेहरा पुन्हा एकदा टवटवीत होईल, अगदी या फुलांसारखा. पण फक्त तेच नाहीये, यात आणखीही काहीतरी आहे, खास जगदंबासाठी. म्हणून ही भेट तिला दे. शिवा आता जगदंबाला भेट वस्तू पाठवायला लागलाय. जगदंबाशी जास्त जवळीक साधायला बघतोय हा. आता मीही बघतो की ही भेट जगदंबापर्यंत कशी पोहोचते ते. नाही तुझं नाव जगदंबाच्या मनातून उतरवलं तर मी असुर नरेश नाही. पद्मा, अगं थांब. का? तुझं काही काम आहे का माझ्याकडे? नाही, अशी दचकू नकोस. तू एकटीच होय? अगं मला वाटलं तुझ्यासोबत जगदंबाही असेल. अरे ती बघ जगदंबा. कुठे आहे जगदंबा? अगं नाही का, मला आल्यासारखी वाटली. झालंय का तुझं? जाऊ मी आता? हो हो जा ना, माझं दुसरं काही कामही नाहीये. चला, माझं काम तर झालं. आता शिवाची भेट जगदंबापर्यंत पोहोचेल, पण तिने ते उघडून बघितल्यावर मात्र काय ग? कुठं गेली होतीस? कुठे नाही, इथेच होते. उगा काहीतरी बोलू नगस. रागा रागानं घरातून निघून गेली होतीस कुठं इतका वेळ? आणि आज नाही, गेले काही दिवस बघतीये मी, मधनच कुठंतरी निघून जातीस. आई अगं, मी कुठे लांब नाही जात, गावातच असते. आणि मी अशी लहानपणापासून फिरते. तू आता उगाच संशय घेतेस. अगं संशय नाही घेत आहे, काळजी वाटते तुझी. मला खरं खरं सांग, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? जगदंबा. पद्मा, अगं कुठे गेली होतीस तू? अगं मी रोज सकाळी तुळजाईची पूजा करते,
त्यासाठीच देवळात गेले होते. आणि अरे वा, देवळात पूजा करायला गेली होतीस सोय? हो, आणि तिथे मला शिवा भेटला. त्याने तुझ्यासाठी ही भेट पाठवली आहे जगदंबा. शिवानं काय दिलंय त्या उन्हाळ पोरानं? आई, झाली का तुझी सुरुवात? सारखी त्याला कशाला नावं ठेवत असतेस ग? तो थोडा विचित्र आहे आणि जरा जास्त बोलतो, पण तो चांगला मुलगा आहे ग. काही चांगला बिंगला नाहीये, पार वाया गेलेला पोरगा आहे त्यो. असं काहीही नाहीये आई. पद्मा, बघू काय पाठवलं. पद्मा, काय हे? शिवाने हे असं का पाठवलं असेल? जगदंबा, तू ठीक आहेस ना? तुला कुठे काही चावलं नाही ना? नाही ग, पण त्याने असं का केलं असेल? मला तर काही कळतच नाहीये. त्याने हे माझ्या हातात दिलं तेव्हा तर येत तसलाच आहे त्यो उन्हाळ्यान वाह्यात पोरगा. तुला उगाच त्रास द्यायला आणि चिडवायला हे पाठवलं असणार त्यानं. आधीच तुझ्या डोसक्याला काही कमी त्रास आहे, त्यात हा आणखी एक. मी आता बघतेस त्याच्याकडे. जगदंबा, अगं जगदंबा, जगदंबा, जगदंबा थांब. अगं माझं ऐक तरी. जगदंबा, अगं हे काय चाललंय तुझं? का असं करतोयस? मी काय केलं? लाकडं तर फोडतोय. अगं लाकडं फोडली नाही तर त्याच्याबद्दल बोलत नाहीये मी. मग कशाबद्दल बोलतेस? तुम्हाला भेट म्हणून काय पाठवलंयस? काय पाठवलं? किडे. ही काय चेष्टा आहे शिवा? असं कोण वागतं? आणि काय अर्थ याला? मी तर हिच्यासाठी गजरे पाठवले होते, मग हे काय घडलं? मला शोधायला हवं. मी आधीही माझ्या सोबत होता, आत्ताही आहात. यातून बाहेर पडायचा मार्ग तुम्ही नक्की दाखवाल. तुझ्या या काळजीच्या अश्रूंमधूनच या समस्येवरचा उपाय सापडेल. याच अश्रूंमध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुळजाने दिलं आहे, पण ते ऐकण्यासाठी मला तुझी मदत करावी लागेल. जगदंबा, तुळजाने तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे. माझं काम तर झालं. आता शिवाची भेट जगदंबा पर्यंत पोहोचेल, पण तिने ते उघडून बघितल्यावर मात्र हे काय चाललंय तुझं? तुम्हाला भेट म्हणून काय पाठवलंयस? काय पाठवलं? किडे. मी तर हिच्यासाठी गजरे पाठवले होते, मग हे काय घडलं? मला शोधायला हवं.
मी तुझ्याशी बोलतेय शिवा. अशी भेट का पाठवलीस तू मला? अगं हो, ते काय झालं, मी घरापासून दूर झालो होतो तेव्हा अनेक ठिकाणी भ्रमंती केली. त्यात एका टोळीबरोबर राहिलो जिथे आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून ते एकमेकांना असे किडे पाठवतात. म्हणून मी तुला पाठवले. हा, मी काय तुला त्या टोळीतली वाटले का? पण आपली मैत्री तर आहे ना. हे बघ, उगाच काहीतरी खोट्या कहाण्या रचून सांगू नकोस. तू मुद्दाम वागतोस असं. मला त्रास द्यायला करतोस हे सगळं. खरं आहे की नाही सांग. तुला असं वाटतंय का? नाही ग, मी तुला खरंच सांगतो. तुला पाठवलेल्या भेटवस्तूमध्ये तुझ्यासाठी खास अशी एक गोष्ट आहे. हा काय प्रकार आहे? हे काय आहे इथे? काहीही खास नाहीये त्यात. अगं, ते किडे आहेत आणि त्यात काही खास सापडणारही नाही. तू पुन्हा माझी थट्टा करायला असं बोलतोयस. प्रत्येक ठिकाणी मी तुझी बाजू घेऊन बोलते. माझ्या आईला तुझा राग येतो, तरी मी दरवेळी तुझी बाजू तिला पटवून देण्याचा प्रयत्न करते. त्याबद्दल तिच्याशी वाद घालते. पण आता मला वाटतंय ती जे म्हणते ते खरंय. तू खरंच आगाऊ मुलगा आहेस. हा काय प्रकार आहे? माझ्याशी कधीही बोलायला येऊ नकोस. जगदंबा, शिवा शिवा, तू जाऊन तिला अडव ना. आता फक्त तूच तिला समजावू शकतोस. जगदंबा, अगं थांब. कुठे चाललीस? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. ऐक माझं. तू का माझ्या पाठीमागे येतोयस? आणि तुला सांगितलं ना मला नाही बोलायचं तुझ्याशी. मला तोंड दाखवू नकोस तुझं. काय झालं? एवढी कुणावर रागवलीस? नाही, कोणावर नाही. अगं सांग ना. जाऊ दे रे, नको तो विषय. असं नाही, मला समजलंच पाहिजे. सांग. त्या शिवानं माझं डोकं फिरवलंय. त्यानं काय केलं? त्याने पद्माच्या हातून माझ्यासाठी एक भेटवस्तू पाठवली होती. मला वाटलं त्याच्यात काहीतरी खास असेल, म्हणून मी ते उघडून बघितलं तर अशी चेष्टा कोण करतं? तुझा राग अगदीच योग्य आहे. मला खरं तर तो चांगला मुलगा वाटला होता. मला सुद्धा तो चांगला मुलगा वाटतच होता, पण थोडा विचित्र आहे. जाऊ दे, मी आता लक्षच देणार नाहीये त्याच्याकडे. नाही जगदंबा, एवढंच म्हणून चालणार नाही. तू म्हणत असशील तर त्याला धडा शिकवू का? पुन्हा असं कोणाच्याही बाबतीत करायची हिम्मत तो करणार नाही. आत्ता सगळी व्यवस्था करतो. शिवाला गावातून बाहेर काढायचं काय? फक्त तू एकदा हो म्हण. शिवा, तू तिला अडवत का नाहीयेस? तू ते किडे पाठवले नसणार ह्याची मला खात्री आहे. पण मग तू पाठवलेल्या गजऱ्यांचं किड्यांमध्ये रूपांतर कसं झालं?
कशामुळे घडलं असेल हे सगळं? कशामुळे नाही, कुणामुळे घडलं असेल हे विचार मला पद्मा. कुणामुळे घडलंय? महिपती हे त्याचेच उद्योग आहेत. हो, आत्ता आठवलं. त्याने मला रस्त्यात अडवलं होतं. शिवा, आता तर तू ही गोष्ट जगदंबाला सांगायलाच हवीस. नाही, त्याची काही गरज नाही. मला जे तिच्यापर्यंत पोचवायचं होतं ते तिच्या घरात आहे आणि ते सुरक्षित आहे. असं कसं? कारण महिपतीने फक्त स्वार्थी आणि एकांगी विचार केला. तो असं काहीतरी करेल हे मला वाटलं होतं. म्हणून मी मला जी वस्तू पाठवायची होती त्याच्यासोबत गजरे पाठवले होते. गजरे ही शिवाची भेट होती आणि महिपतीने फक्त शिवाची भेट नष्ट व्हावी या उद्देशाने त्यावर जादू केली होती. म्हणून गजरे बदलले, पण मला जी गोष्ट जगदंबापर्यंत पोहोचवायची होती ती तशीच राहिली. कुठे ती गोष्ट? ती गोष्ट म्हणजे जगदंबासाठी तुळजाचा निरोप आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो तिच्यापर्यंत पोहोचेलच. तो कसा पोहोचतो हे फक्त आपण बघायचं. तू फक्त सांग, त्या शिवाला गावाच्या बाहेर काढायचंय का? नाही, नको. अगं, त्यांनी तुझी इतकी वाईट थट्टा केली तरीही तू असं म्हणतेस? त्याचे आई वडील बरीच वर्ष त्याच्या शोधात भटकत होते. बऱ्याच वर्षांनी त्यांची मुलाशी भेट झाली. मग आई वडिलांच्या जवळ नसलेली मुलं अशी विचित्र होतात. लहानपणापासूनच त्यांच्यावर ते संस्कार झालेले नसतात. म्हणूनच हा असं वेडवाकडं वागत असेल. पण आता अनेक वर्षांनी ते एकत्र आलेत. पुन्हा त्यांनी वेगळं व्हावं असं मला नाही वाटत. चांगली संधी होती शिवाला या गावातून बाहेर काढायची, पण जगदंबाचा चांगुलपणा नको तिथे आडवा आला आणि ही संधी सुद्धा गेली. पण आता काहीही करून शिवा आणि जगदंबाला एकमेकांपासून दूर ठेवायला हवं. त्यांच्यातली ही दरी आणखी वाढेल याची काळजी घ्यायला हवी. आलीस तू? तुझीच वाट बघत होते. काय झालं? चांगलं सुनावलं ना त्या शिवाला? हो, मी बरंच ऐकवलं त्याला आणि पुन्हा अशी चेष्टा करू नको असंही सांगितलं. तर काय, आगाऊ पोरगा. त्याचे उद्योग निस्तरण्यात माझा किती वेळ गेला. आतापर्यंत समदे किडे घराबाहेर काढत होते. घरातल्या काना कोपऱ्यात ते किडे जाऊन बसले होते. सगळे किडे निघाले का ग? वय, निघाले. पण साफसफाई करताना मला एक विचित्र गोष्ट सापडली. कोणती गोष्ट? हे बघ. आई, तुला यात काही दिसलं का ग? यात काय दिसणार आहे? नाही, मला काहीतरी वेगळं जाणवलं. जगदंबा, हे बघ, मला
कोणीतरी हाक मारतंय. अगं तुला भास होत असेल. काय आहे हा म्हणे आणि कुठून आला असेल? ते तर मला बी कळत नाहीये ग. आई आई ग आ जगदंबा गंगाई आई आई ग आ. अगं बाई, बाबा अहो काय होतंय तुम्हाला? लय त्रास होतोय. काय की पोटात दुखायला लागलंय ग. बाबा तुम्ही या, बसा इथे. आहा आई राजा आई. बाबा खूप त्रास होतोय का हो? वय ग लय त्रास होतोय. सहन होत नाहीये. पण हे असं अचानक कसं झालं असेल? बाबा तुम्ही गावात कोणाकडे पाणी प्यायला होतात का? वय ग पोरी. काय जनक बाबा, कुठे कामाला गेला होता की काय? वय व्यापारासाठी. घरात बसून व्यापार थोडीच होतोय. अहो काय झालं? या, या, या. थोडं पाणी प्या, बरं वाटेल. घ्या घ्या. ते गावातल्या विहिरीचं पाणी असणार. बाबा मी तुम्हाला म्हणाले होते ना, गावातल्या विहिरीचं पाणी पिऊ नका म्हणून. आई आई ग आई राजा आई आई आई. अगं त्यांना त्रास होतोय तर त्यांना नको त्या गोष्टी सांगत बसू नगस. त्यांची काळजी घे. मी त्यांच्यासाठी वैद्यभवांकडून औषध घेऊन येते. अव काळजी घ्या, आराम करा, मी आलेच. ओय ओय आई आई ग आ. गंगाई वहिनी, अहो कुठे निघालाय एवढे घाई ना? अहो जरा काम होतं त्यासाठीच निघाले हाय. काळजीत दिसताय, काय झालंय? अहो कसं सांगू ताई, आमच्या ह्यांना जगदंबाच्या बाबांना आजाराची लागण झाली आहे. अरे देवा, तुमच्या बी घरात हे आजार पण शिरलं होय? वय म्हणूनच वैद्याकडून औषध आणायला चालली आहे. वैद्याच्या औषधानं थोड्या वेळापुरतं बरं वाटेल, पण त्याचा त्रास पूर्णपणे घालवायचा असेल तर एकच उपाय करायला पाहिजे बघा. भागाबाई बरोबर मोठ्या आईचा मांड भरायला पाहिजे. नाही नाही, आमचा असल्या गोष्टीवर विश्वास नाही. अहो यात विश्वासाचा काय प्रश्न आहे? मोठ्या आईचा कोप झाला आहे, समध्या गावाला माहिती आहे, त्यांना पटतंय, तुम्हाला पटना होय? नसेल पटत तर राहू देत. आपण तरी किती समजवणार? ताई, तिच्या मागे लागू नका. तिच्या नवऱ्याला त्रास होतोय. मुलगी बी ही अशी चित्र वागतीये. मला राग नाही कुणावर, उलटी दयाच येते. गंगाई, तुझा विश्वास नाही ना? मी गावाचं भलं करायला इथं आले. तुमचं चाललंय ते चालू देत. जेव्हा नवऱ्याचा त्रास भगवणासा होईल ना, तेव्हा माझ्याकडे ये बर का, मी करीन मदत. मला उशीर होतोय, मी निघते. जगदंबा,
काकांना अचानक असं काय झालं ग? अगं त्या पाण्याचाच त्रास झालाय बाबांना. आईने वैद्यबाबांकडून आणलेलं औषध दिले त्यांना. आता जरा बरे दिसतायत. आता झोपतील ते, नाहीतर खूप त्रास होत होता. पोरींनो, तुम्ही बी जावा, झोपा आता. अगं आई, आम्ही दोघी बसतो इथे, तू जा झोपायला. दिवसभर धावपळ करून दमली असशील. अगं त्यांना झोप लागली आहे, इथे जागत बसण्याची काही गरज नाही. बरं आहे त्यांना. मी इथेच झोपेन, तुम्ही जा तुमच्या खोलीत. बर. गंगाई, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? पाणी देऊ? नाही. समजा ठीक होईल ना ग? मला बरं वाटेल ना? अहो असं का बोलताय? समद ठीक होणार आहे आणि तुम्ही लवकरच बरे होणार आहात. लई काळजी वाटते ग. गावात समजे आजारी पडले, त्यात माझं असं अचानक दुखणं. असं वाटतं का माझं काही बरं वाईट झालं तर तुमच्याकडे कोण लक्ष देणार? अहो असं वंगाळ कशापायी बोलता? असं काही विचार करू नका. तुम्ही लवकरच बरे होणार आहात. आम्ही दोघे आहोत ना तुमची काळजी घ्यायला. आणि आता तर औषध बी दिलं आहे. देवी आईचं नाव घ्या आणि शांत झोपा. देवी आईकडे माझ्यासाठी प्रार्थना कर. तिला म्हणाव मला लवकर बरं कर. देवी आईकडे प्रार्थना करतेच आहे मी. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही लवकरच बरे होणार आहात. झोपा आता, समद ठीक होणार आहे. आई तुळजाई, माझ्या बाबांना खूप त्रास होतोय. ते आजारी आहेत, त्यांना लवकर बरं कर. त्यांना आणि या गावातल्या लोकांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय दाखव. काहीतरी उपाय दाखव. आई, माझ्या बाबांवर आणि गावावर हे कोणतं संकट आलंय? मी निसर्गाची देवी आहे, तुळजाचं शाकंभरी रूप. निसर्गात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत जगदंबा. या समस्येचं सुद्धा उत्तर आहे. काय उत्तर आहे?
तेच सांगायला मी इथे आले. पद्मा, पद्मा, मला उपाय सापडलाय. कसला उपाय? गावातल्या आजारपणावरती उपाय सापडला मला.